हॅलो. हां, आवाज बंद केला होता. ठीक आहे, सर्वांनी यायचंय. आवाज येतोय का? सगळ्यांनी कमेंट करायचंय जे जे काही आपल्या ॲपवरती आलेलं असतील सर्वांनी. ओके, आपण जेवढं थोडंसं रोज थोडा थोडा चॅप्टर घेणार आहोत. ओके, 5वा चॅप्टर आपल्याला सुरुवात करायची आहे. अणूंचे अंतरंग. ठीक आहे, अणूंच्या अंतरंगामध्ये आपल्याला ओके, चला आपल्याला पाहायचंय. पहा, द्रव्य म्हणजे अणूंचं अंतरंग आपल्याला बघायचंय. आणि त्या अणूंच्या अंतरंगामध्ये कोणकोणते सायंटिस्ट वगैरे आलेले आहेत, कोणी काय काय केलेलं आहे, तर हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, यामध्ये पहा, आपल्याला फर्स्ट पाहायचंय द्रव्य म्हणजे काय. द्रव्य कशाला म्हणायचं आहे? मॅटर म्हणतो आपण ज्याला. मॅटर म्हणजे काय, द्रव्य म्हणजे काय, तर पहा त्याची डेफिनेशन आपल्याला सांगितली आहे. वस्तू ज्यापासून तयार होत असते, वस्तू ज्यापासून तयार होत असते त्या सर्वसाधारणपणे काय म्हणतो आपण? त्याला पदार्थ असं म्हणत असतो. काय म्हणतो त्याला आपण? पदार्थ असं म्हणत असतो. पण त्या पदार्थालाच शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हटलं जातं? द्रव्य असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? द्रव्य असं म्हटलं जात असतं. पहा, एखादी वस्तू, कोणतीही वस्तू घ्या, फॉर एक्झाम्पल ही वस्तू आपण घेतलेली आहे. मग ही जी वस्तू आहे तर ती ज्यापासून तयार झालेली आहे. ओके, ही जी वस्तू आहे ज्यापासून तयार झालेली आहे त्याला आपल्याला काय म्हणायचंय? पदार्थ असं म्हणायचंय. आणि यालाच, त्या पदार्थाला शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हटलं जातं? द्रव्य असं म्हणायचंय. ओके, आणि हे जे द्रव्य आहे पहा, तर हे द्रव्य कशापासून तयार झालेलं आहे? रेणूंचे बनलेलं असतं. द्रव्य कशाचं बनलेलं असतं? रेणूंचं बनलेलं असतं. हे व्यवस्थित लक्षात राहू द्या. जे मॅटर आहे, तर हे जे मॅटर आहे, द्रव्य जे आहे, तर हे कशापासून तयार झालेलं आहे? मॉलिक्युल्स पासून. मॉलिक्युल्स म्हणजे काय आहे? रेणूंपासून तयार झालेलं असतं. ओके, आणि जे रेणू आहेत पहा, तर हे रेणू कशापासून तयार झालेले असतात? अणूंच्या रासायनिक संयोगाने. मॉलिक्युल्स कशापासून तयार झालेले आहेत? जर केमिकल कॉम्बिनेशन झालेलं असेल कशाचं? ॲटम्सचं, तर त्या ॲटम्स पासून, कशापासून? ॲटम्स, अणूंपासून काय तयार झालेलं आहे? मॉलिक्युल्स तयार झालेले असतात, तर रेणू तयार झालेले असतात. लक्षात राहू द्या बरं का. ॲटम्स पासून काय तयार झालेले आहेत? मॉलिक्युल्स. म्हणजे अणूंपासून काय तयार झालेले आहेत? तर रेणू तयार झालेले आहेत. आणि रेणूंपासून काय तयार होतं? द्रव्य तयार होत असतं. ओके, जो डेमोक्रिटिस सायंटिस्ट आहे पहा, तर या डेमोक्रिटिस सायंटिस्टने मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला काय नाव दिलेलं आहे? ॲटम असं नाव दिलेलं आहे. आपण जे अणूला ॲटम म्हणतो की नाही, तर मग हे जे ॲटमला नाव दिलेलं आहे, तर हे कोणत्या सायंटिस्टने दिलेलं आहे? डेमोक्रिटिस. कोणत्या सायंटिस्टने? डेमोक्रिटसने मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हटलेलं आहे? ॲटम असं म्हटलेलं आहे. ओके, कारण ग्रीक भाषेमध्ये ॲटमॉस म्हणजे काय? ॲटमॉस म्हणजे काय? अविभाज्य. ॲटमॉस म्हणजे काय? अविभाज्य, म्हणजे ज्याचं विभाजन करू शकत नाही. ओके, त्याला आपण काय म्हणतो? ॲटमॉस असं म्हणत असतो. हे कोणत्या भाषेमध्ये म्हणतात? ग्रीक भाषेमध्ये म्हटलं जात असतं. आणि त्यामुळे डेमोक्रिटसने ॲटमला म्हणजे अणूला काय नाव दिलेलं आहे? ॲटम असं नाव दिलंय. काय नाव दिलेलं आहे? ॲटम असं नाव दिलेलं आहे. हे लक्षात आलंय सर्वांच्या? द्रव्य सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. ओके, चलो आपण नेक्स्ट पॉइंटकडे वळणार आहोत. परमाणू. परमाणू कशाला म्हणायचे? पहा, महर्षी कणाद मुनी आहेत, तर या महर्षी कणाद मुनींनी काय केलेलं आहे? द्रव्य जो आहे त्यांनी काय सांगितलंय पहा, द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना जो भारतीय तत्वज्ञ आहे महर्षी कणाद मुनी यांनी काय नाव दिलेलं आहे? परमाणू असं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलंय? परमाणू. म्हणजे जो द्रव्य कशाचा? अविभाज्य कणांचा बनलेला असतो, ज्याचं विभाजन केलं जात नाही, अशा कणांचा जो बनलेला द्रव्य आहे, तर त्या द्रव्य पदार्थाला, त्या कणांना महर्षी कणाद मुनी यांनी काय नाव दिलेलं आहे? परमाणू. परमाणू म्हणजे काय? लहानात लहान कण. परमाणू म्हणजे काय? लहानात लहान कण. हे कोणी दिलेलं आहे? भारतीय तत्वज्ञ आहे पहा, महर्षी
कणादमुनी. ओके, त्यानंतर पहा हे आपल्याला सांगितलं की जे लहानात लहान कण आहेत तर त्यांना डेमोक्रिटसने ॲटम असं नाव दिलं, महर्षी कणाद यांनी परमाणू असं नाव दिलं. मग आणखी वेगवेगळे सायंटिस्ट आले, फक्त यांनी नावं देऊनच तिथपर्यंतच थांबलेत का? तर नाही, अजून नवीन नवीन सायंटिस्ट आले आणि त्यांनी नवीन नवीन प्रयोग केले पहा त्याच्यावरती, आणि वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन त्यांनी केलेले आहेत. आणि तेच आपल्याला एक्सपेरिमेंट पाहायचे, काय काय कोणी कोणी काय केले. सगळ्यात पहिल्यांदा जो सायंटिस्ट आलेला आहे पहा तो आहे जॉन डाल्टन. आपल्याला काय पाहायचंय? डाल्टनचा अणुसिद्धांत पाहायचा आहे, ॲटॉमिक थेअरी पाहायची आहे डाल्टनची. ओके, डाल्टनची काय पाहायची आपल्याला? ॲटॉमिक थेअरी पाहायची आहे. आता या ॲटॉमिक थेअरीमध्ये डाल्टनने काय सांगितलेलं आहे हे आपल्याला पाहायचंय पहा. तर बघा, इसवी सन 1830 मध्ये, किती साली? 1830 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक आहे जॉन डाल्टन. कोणे? जॉन डाल्टन यांनी काय केलेलं आहे? एक सुप्रसिद्ध असा अणुसिद्धांत मांडलेला आहे. जॉन डाल्टन हे ब्रिटिश वैज्ञानिक आहे, याने 1803 मध्ये काय केलंय? एक अणुसिद्धांत मांडलेला आहे. आणि या सिद्धांतानुसार काय म्हटलं जातं? द्रव्य हे अणूंचे बनलेले असते. या सिद्धांतानुसार, जो अणुसिद्धांत डाल्टनने मांडलाय, तर या सिद्धांतानुसार काय म्हणलं जातं? द्रव्य जे आहे, मॅटर जे आहे, तर हे कशाचं बनलेलं आहे? अणूंचं, ॲटमचं बनलेलं आहे. आणि अणू जे असतात तर हे अणू कसे असतात? अविभाजनीय आणि अनाशवंत असतात. डाल्टन काय म्हणतोय? डाल्टनने काय सांगितलंय? जे ॲटम आहेत, जे अणू आहेत, तर हे कसे असतात? अविभाजनीय, अनडिव्हायडेबल, म्हणजे ज्यांचं विभाजन करता येत नाही, आणि अनाशवंत असतात. ओके, जे डिस्ट्रॉयही करता येत नाही. ओके, हे कोणी सांगितलंय? डाल्टनने सांगितलेलं आहे. देन पहा, याने सांगितलं की एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात, तर भिन्न मूलद्रव्याचे अणू हे भिन्न असतात आणि त्यांचं वस्तुमानही कसं असतं? भिन्न असतं. डाल्टन काय म्हणलेलं आहे पहा, डाल्टन काय म्हणलेलं आहे? एखादा मूलद्रव्य घेतला, फॉर एक्झाम्पल आपण सोडियम हा मूलद्रव्य घेतला, तर या सोडियम या मूलद्रव्यामध्ये येणारे जे ॲटम आहेत, कारण की सोडियम हा पण कशापासून तयार झालेला आहे? ॲटम्स पासूनच तयार झालेला आहे. मग एकाच मूलद्रव्यामध्ये असणारे सर्व अणू हे कसे असतात? एकसारखे असतात. बरोबर म्हटलंय त्याने. आणि जर आपण दुसरे मूलद्रव्य घेतले, सोडियम किंवा काय घेतला आपण? पोटॅशियम घेतला, तर या पोटॅशियम मध्ये असणारे जे ॲटम्स असतात तर ते सोडियमच्या ॲटमपेक्षा कसे असणार आहेत? डिफरंट असणार आहेत, भिन्न असणारे. आणि दोन्हींचं वस्तुमान सुद्धा कसं असणार आहे? डिफरंट असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. ओके, म्हणजे मास सुद्धा, ॲटॉमिक मास सुद्धा दोन्हींचं कसं असतं? डिफरंट असतं. हे कोणत्या सायंटिस्टने सांगितलेलं आहे? डाल्टन, जॉन डाल्टन या सायंटिस्टने सांगितलेलं आहे. डाल्टन विषयी सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आलेलं आहे का? सर्वांनी कमेंट करून टाकायचं आहे. ओके, सगळ्यांनी कमेंट करायचं आहे. चला, यस, चलो नेक्स्ट पहा. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे थॉम्सनचं प्लम पुडिंग अणुप्रारूप. थॉम्सनने एक अणुप्रारूप तयार केलं आणि ते कशाचं सांगितलंय? प्लम पुडिंग अणुप्रारूप. हे कोणत्या सायंटिस्टने दिलेले? थॉम्सनने. असे क्वेश्चन विचारतात बरं का तुम्हाला पेपरला, थॉम्सनचं कोणतं अणुप्रारूप आहे आणि तुम्हाला ऑप्शन देतील. मग एक डाल्टनचं पण आहे, ओके, नंतर रुदरफोर्डचं पण आपल्याला पाहायचंय, नेल्स बोरचं पण बघायचंय. मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे की थॉम्सनने कोणतं अणुप्रारूप तयार केलंय? प्लम पुडिंग अणुप्रारूप तयार केलेलं आहे. आणि किती साली तयार केलेलं आहे हे पण व्यवस्थित लक्षात राहू द्या. 1904 मध्ये. किती साली तयार केलेलं आहे? 1904 मध्ये तयार केलेलं आहे. मग आता पहा, यांनी काय सांगितलंय? अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे जे थॉम्सन यांनी सन 1904 मध्ये मांडलेले प्लम पुडिंग प्रारूप होय. ओके, अणुसंरचनेचं जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे तर या ॲटॉमिक स्ट्रक्चरचं जे प्रारूप आहे
तर हे कोणी मांडलेलं आहे? जे थॉम्सन यांनी मांडलेलं आहे. आणि किती साली मांडलेलं आहे? 1904 मध्ये मांडलेलं आहे. आणि त्याने त्याला काय नाव दिलंय? प्लम पुडिंग अणु प्रारूप असं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलंय? प्लम पुडिंग अणु प्रारूप असं नाव दिलेलं आहे. आणि या प्रारूपानुसार म्हणजे जे मॉडेल तयार केलं त्याने, तर या मॉडेलनुसार काय सांगितलं? अणूंमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो आणि त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. म्हणजे पहा, याने काय सांगितलं? एखादा ॲटम जर आपण घेतला तर हा जो ॲटम आहे, हा जो अणू आहे, तर या अणूमध्ये सगळीकडे, कशामध्ये? या अणूमध्ये सगळीकडे काय पसरलेलं आहे? पहा, आपण एक सर्कलच घेऊन टाकू. ठीक आहे, कुठं आलंय आता हे? ओके, ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक कलर फिल करू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. कलर फिल करू आपण. ओके, कलर फिल केलेला आहे. ठीक आहे. थोडासा इकडे आणू आपण. आता पहा काय सांगितलंय तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय तर अणूंमध्ये हा आपला काय ॲटम आहे. आणि या ॲटम मध्ये जो ग्रीन कलर म्हणजे काय? ग्रीन कलर म्हणजे काय की त्याच्यामध्ये सगळे कोणते प्रभार आहे? सर्वत्र कोणता प्रभार आहे? धनप्रभार आहे. सगळीकडे कोणता प्रभार आहे? ग्रीन कलर म्हणजे कोणता प्रभार आहे? धनप्रभार. आणि याच्यामध्ये जर काय असतील बरं? काय असतील? अशा प्रकारचे जर आपल्याला डॉट डॉट दिसत असतील तर हे म्हणजे काय? त्याच्यामध्ये असलेले ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात त्याच्यामध्ये? असे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स असतात. मग हे जे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते धनप्रभारित जे अणूमध्ये पसरलेले असतात तर त्यांच्यामध्ये हे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला टाकलेले दिसून येतात, रुतलेले आपल्याला दिसून येतात. जसं की पहा, तुम्ही कलिंगड बघितलंय का? टरबूज खाल्लं असेल. मग टरबूज कसं असतं? आतमध्ये सगळं लाल असतं आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कलरच्या, काळ्या रंगाच्या बिया असतात. मग जे लाल कलर आहे तर ते लाल कलर म्हणजे काय? तो लाल कलर म्हणजे काय? धनप्रभार. धनप्रभार. आणि त्याच्यामध्ये ज्या बिया रुतलेल्या असतात तर त्या बिया म्हणजे काय? त्याच्यामध्ये असलेले ऋणप्रभारित कण असतात. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन्स असतात. हे कोणी सांगितलंय? थॉम्सन यांनी सांगितलं. कोणी सांगितलं? थॉम्सन यांनी सांगितलेलं आहे. ओके, मग पहा, जो पसरलेलं धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉन्सवरील ऋणप्रभारामुळे होत असतं आणि त्यामुळे अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन होत असतो. मग पहा, आता लक्ष राहू द्या की याच्यामध्ये, या ॲटममध्ये जेवढा धनप्रभार पसरलेला आहे तेवढंच त्याच्यामध्ये कोणते प्रभार असतात? ऋणप्रभार असतात. तेवढेच त्याच्यामध्ये कोणते प्रभार असतात? ऋणप्रभार. मग धन आणि ऋणप्रभार हे जर सेम असतील, इक्वल असतील, तो जो ॲटम आहे तर तो विद्युतदृष्ट्या कसा होऊन जातो? उदासीन होऊन जातो. विद्युतदृष्ट्या तो कसा होऊन जातो? उदासीन होऊन जात असतो. ज्या वेळेस धनप्रभार आणि ऋणप्रभार हे दोन्ही पण कसे असतात? इक्वल असतात, सारखे असतात. त्यावेळेला हे विद्युतदृष्ट्या कसे होऊन जातात? उदासीन होऊन जातात. म्हणजे त्याच्यावरती कोणताही चार्ज राहत नाही. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ओके, चलो नेक्स्ट. थॉम्सनने एक प्रयोग करून दाखवला. त्याने काय सांगितलं? अणूंच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणांचे वस्तुमान हे हायड्रोजनच्या अणूपेक्षा 1800 पट कमी असते. कशाच्या? हायड्रोजनमध्ये जे अणू असतात तर त्या हायड्रोजनचे अणू, अणूंचं जेवढं वस्तुमान असतं तर त्या वस्तुमानापेक्षा अणूंच्या अंतरंगामध्ये हे जे काही ऋणप्रभार आहेत तर या ऋणप्रभाराचं वस्तुमान किती पटीने कमी असतं? 1800 पटीने कमी असतं. कशापेक्षा? हायड्रोजनच्या अणूंपेक्षा. ओके, किती पटीने कमी असतं या ऋणप्रभारित कणांचं वस्तुमान? 1800 पटीने.
पट सांगितलंय, 1800 1800 पटीने कमी असतं. एवढं किरकोळ काय असतं, इलेक्ट्रॉनचं वस्तुमान असतं. आणि या कणांना पुढं मग काय नाव दिलं बरं, इलेक्ट्रॉन असं नाव दिलं. काय नाव दिलं या कणांना, ज्यांच्यावरील ऋण प्रभार असतो तर या कणांना पुढं काय नाव दिलं, इलेक्ट्रॉन असं नाव दिलं. काय नाव दिलेलं आहे, इलेक्ट्रॉन. आलंय लक्षात सर्वांच्या? ओके, ही काय आहे, थॉम्सनची प्लम पुडिंग अणुप्रारूप आहे. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचंय, पहा रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप आपल्याला पाहायचंय. आता रुदरफोर्डने काय केलेलं आहे हे आपल्याला पाहायचंय. तर रुदरफोर्डचं जे केंद्रकीय अणुप्रारूप आहे तर त्याने किती साली मांडलेले, 1911 मध्ये मांडलेले. लक्षात राहू द्या, रुदरफोर्डने कोणतं अणुप्रारूप मांडले, केंद्रकीय अणुप्रारूप. ओके, हेच तुम्हाला सांगितलंय. पहा, अर्नेस्ट रुदरफोर्ड जो आहे तर यांनी एक कोणता प्रयोग केलेला आहे, प्रयोगाचं नाव लक्षात राहू द्या, कोणता, विकिरण प्रयोग. कोणता प्रयोग आहे, विकिरण, स्कॅटरिंग. ओके, स्कॅटरिंगचा एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. आणि त्याने काय केलं पहा, विकिरण प्रयोगाने अणूंच्या अंतरंगांचा, अणूंचं जे अंतरंग आहे, अंतरंग म्हणजे काय, आतमधला जो गाभा असतो ना, तर त्या गाभ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय. कोणत्या प्रयोगाने, विकिरणाच्या प्रयोगाने. मग त्याने काय केलं, 1911 मध्ये अणूंचे केंद्रकीय प्रारूप मांडलं. कोणतं प्रारूप मांडलं, रुदरफोर्डने अणूंचं केंद्रकीय प्रारूप मांडलं. आणि या केंद्रकीय प्रारूपामध्ये त्याने त्या अणूंच्या केंद्रकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अणूंच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते हे कोणी सांगितलं, रुदरफोर्ड याने. आणि हे सांगण्यासाठी रुदरफोर्डने काय केलं माहिती आहे का, एक गोल्ड फॉईल घेतली होती, म्हणजे सोन्याची एक चकती घेतली होती. सोन्याची एक काय घेतली, अशी चकती घेतली आणि त्याच्या अराउंड एक रिफ्लेक्टिंग सरफेस ठेवला होता. काय ठेवला होता, असा एक रिफ्लेक्टिंग सरफेस ठेवला होता. आणि या रिफ्लेक्टिंग सरफेस च्या समोर एक काय ठेवलेलं आहे, असं किरणोत्सारी प्रारणे सोडणारे एक उपकरण ठेवलं होतं. आता याच्यावरून काय त्यांनी काय रिलीज केले, किरणोत्सार जे असतात तर ते या इन्स्ट्रुमेंटवरून रिलीज केले. मग रिलीज केल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांनी त्या गोल्ड फॉईलवरती काय केलं, या किरणोत्साराचं स्कॅटरिंग केलं, म्हणजे विकिरण केलं. त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं पहा, की काही जे रेज आहेत तर ते काय झाले, आरपार निघून गेले. काही रेज काय झाले, आरपार निघून गेले. त्यापैकी काही रेज जे आहेत तर त्यामध्ये असणारे जे काही काय असतील, कण असतील, पार्टिकल असतील तर त्याच्यावरती आदळून काय झाले, रिफ्लेक्ट झाले, ते माघारी फिरले. पण त्याने 20,000 किरणोत्सारी प्रारणे त्यांनी रिलीज केले होते. तर त्यापैकी फक्त एकच असा प्रारण त्याला आढळला की तो काय झाला, त्यावरती आदळून पुन्हा, म्हणजे त्या केंद्रकावरती आदळून पुन्हा काय झाला, परत माघारी त्याच मार्गाने परत आला. मग हे असं झाल्याच्या नंतर त्याच्या काय लक्षात आलं की अणूंच्या केंद्रकस्थानी काय असतं, म्हणजे अणूंच्या मध्यभागी हा काय असतो, केंद्रक असतो. अणूंच्या मध्यभागी, म्हणजे असा जर अणू असेल तर या अणूंच्या मध्यभागी काय असतो, केंद्रक असतो. हे रुदरफोर्डने या स्कॅटरिंग प्रयोगाने सिद्ध करून दाखवलं. आणि त्या केंद्रकामध्ये कोणता प्रभार असतो, धनप्रभार असतो, असंही त्याने सांगून दिलं. ओके, केंद्रकात अणूंचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेलं असतं. काय सांगितलंय, हे जे केंद्रक आहे, हा जो ॲटम आहे आणि ॲटमचा हा जो केंद्रक आहे, तर या केंद्रकामध्ये या अणूचं सगळंचे वस्तुमान आहे तर हे कुठे एकवटलेलं असतं, सगळं सेंटरला, म्हणजेच केंद्रकस्थानी एकवटलेलं असतं. हे कोणी सांगितलं, रुदरफोर्ड याने सांगितलेलं आहे. ओके, लक्षात राहू द्या, केंद्रकात अणूंचे जवळजवळ सर्व वस्तुमान काय झालेलं असतं, एकवटलेलं असतं. नेक्स्ट, केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. त्याने काय सांगितलं रुदरफोर्डने, की हा जो केंद्रक आहे तर या केंद्रकाच्या भोवती ऋणप्रभारित कण, अशा प्रकारचे जे काही ऋणप्रभारित कण आहेत तर हे ऋणप्रभारित कण काय होत असतात,
रिव्हॉल्व करत असतात, त्याच्या भोवती केंद्रकाभोवती फिरत असतात, परिभ्रमण करत असतात, तर ही सांगून दिलं. आणखी काय सांगितलं बरं त्याने? सर्व इलेक्ट्रॉन्सवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या काय होतो? उदासीन होत असतो. म्हणजे पहा त्याने काय सांगितलं, जेवढे केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतात, मग पॉझिटिव्ह चार्ज किती असतील? 11 असतील, 12 असतील, तर तेवढेच इलेक्ट्रॉन काय करतात? त्याच्या केंद्रकाभोवती फिरत असतात. म्हणजे 11 जर पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर 11च काय असणार? निगेटिव्ह चार्जेस असतात. आणि ते कसे आहेत? विजातीय प्रभार आहेत. कसे प्रभार आहेत? विजातीय प्रभार. ते एकमेकांना काय करतात? संतुलित करत असतात. आणि जर दोन्हीही विजातीय प्रभार जे आहेत हे एकमेकांना काय करत असतील? संतुलित करत असतील, तर असा जो ॲटम असतो हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? उदासीन असतो. कसा असतो? विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. हे रुदरफोर्डने सांगितलंय. परिभ्रमण करणारे जे इलेक्ट्रॉन्स व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान काय असते? पोकळी असते. मग आता तुमच्या लक्षात येत असेल हा केंद्रक आणि याच्या अराउंड हे काय होत आहेत? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतायत. मग हा जो भाग तुम्हाला दिसतोय या ठिकाणी, हा जो भाग दिसतोय या ठिकाणी, हा असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येते? पोकळी दिसून येत असते. गॅप दिसतोय की नाही? पोकळी दिसून येत असते. आणि मग तुम्हाला इथं मी सांगितलं होतं की काही कण काय झाले? असे आरपार निघून गेले. मग आरपार निघून कशामधून जाणार आहेत ते? ही जी पोकळी असते की नाही, तर त्याच्यामधून ते निघून गेलेले आपल्याला दिसून आले. ओके, रुदरफोर्डला ते दिसून आले. आणि त्यामुळे या प्रयोगावरून त्याने काय केलेले? ती अशा प्रकारचे निष्कर्ष तुम्हाला सांगितलेली आहेत. ओके, आलंय सर्वांच्या लक्षात? व्यवस्थित समजलंय सर्वांना? ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचंय. पहा, हे रुदरफोर्डचं केंद्रकीय अणुप्रारूप झालेलं आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचंय बोर्सचे स्थायी कक्षा अणुप्रारूप. आपल्याला कोणाचं पाहायचंय? बोर्सचं पाहायचंय. अणुकक्षा, स्थायी कक्षा अणुप्रारूप पाहायचंय. आणि हे जे आहे बोर्सचे स्थायी कक्षा अणुप्रारूप हे किती साली त्याने तयार केलेलं आहे? 1913 मध्ये. किती? 1913 मध्ये सुरुवात केलेली आहे. तर पहा याने काय सांगितलं बरं? बोर्सने काय सांगितलेलं आहे? कारण की बोर्सने जे सांगितलं तर तिथून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे अणूच्या संरचनेला एक वेगळं वळण मिळालेलं आहे. अणूंची संरचना कशी करायची आहे, इलेक्ट्रॉनचं संरूपण कसं करायचं आहे, तर हे या अणुप्रारूपावरूनच ठरलेलं आहे. ओके, बोर्सचं स्थायी कक्षा अणुप्रारूप. बोर्सचं कोणतं अणुप्रारूप? स्थायी कक्षा अणुप्रारूप आहे. आणि हे किती साली केलेलं आहे? 1913 मध्ये केलेलं आहे. ओके, आलंय लक्षात? समजलंय? नेक्स्ट पहा मग काय सांगितले. पहा 1913 मध्ये हा डॅनिश वैज्ञानिक आहे. कोण आहे? नेल्स बोर यांनी स्थायी कक्षा, कोणता? स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडलेला आहे. म्हणजेच अणूंचा स्थायी भाव स्पष्ट केलेला आहे. अणूंचा काय स्पष्ट केला इथं त्यांनी? अणूंचा काय स्पष्ट केलेला आहे? स्थायी भाव. स्थिर असतात. मग ते कसे स्थिर असतात तर ते आपल्याला पाहायचे. कक्षा कशा स्थिर असतात तर हे आपल्याला याच कशामध्ये? अणुप्रारूपामध्ये पाहायचं आहे. मग आता यांनी काय केलेले? काही आधार तत्व तुम्हाला सांगितलेले आहेत अणुप्रारूपाची, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पहा नेल्स बोर यांची. तर पहिलं काय सांगितलेलं आहे पहा आधार तत्व. अणूंच्या केंद्रकाभोवती, अणूंच्या केंद्रकाभोवती हे जे काही केंद्रक आहे तर त्याच्या भोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन याच्या भोवती काय परिभ्रमण करतायत? या इलेक्ट्रॉनच्या भोवती, केंद्रकाच्या भोवती हे इलेक्ट्रॉन्स काय करतायत? परिभ्रमण करतायत. ओके, अशी जी इलेक्ट्रॉन्स आहेत तर हे याच्या अराउंड काय करतायत? केंद्रकाच्या भोवती रिव्हॉल्व करतायत, फिरतायत, परिभ्रमण करतायत. मग पहा जे इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती परिभ्रमण करत असतात तर ते केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. हे कुठे असतात? समकेंद्री. समकेंद्री म्हणजे काय? समान अंतरावरती. आता या ठिकाणी हे पहिली कक्षा झाली, ही दुसरी कक्षा झाली, अशीच काय येणार आहे? तिसरी कक्षा येणार आहे. ओके, आपण ते बघून घेऊ लगेच, तुमच्या लक्षात येऊन जाईल कसे असतात ते.
सोडियमचं घेऊन टाकू, एकच घेऊ आपण. ओके, चलो हे लक्षात येईल तुमच्या. ओके, आता हे काय आहेत बरं, याला रिव्हॉल्व करू आपण जरा. याला रिव्हॉल्व करू. ओके चलो, ओके आता पहा, हे पुसून टाकते म्हणजे लक्षात येऊन जाईल. पहा आता काय सांगितलंय तुम्हाला. फर्स्ट काय सांगितलेलं आहे, हे सोडियमचं मी घेतलेलं आहे. केंद्रक आहे हे, आणि या केंद्रकामध्ये काय असतात, प्रोटॉन्स असतात ज्याच्यावरती धनप्रभार असतो, आणि त्याच्या अराउंड हे काय रिव्हॉल्व करतायत, सगळे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतायत. ओके, मग आता पहा त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतायत तर ते केंद्रकापासून, हा केंद्रक आहे आणि या केंद्रकापासून विशिष्ट अंतरावरती, आता हे काय याच्यापासूनचं हे एक विशिष्ट अंतर आहे, हे त्याच्या पुढचं एक आहे, हे त्याच्या पुढचं आहे. मग या विशिष्ट अंतरावरती असणारे हे काय आहेत बरं, समकेंद्री वर्तुळ आहेत. काय आहेत हे, समकेंद्री वर्तुळाकार कक्षा आहेत, आणि या समकेंद्री वर्तुळाकार कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स काय करतायत, रिव्हॉल्व करतायत, म्हणजे त्या भोवती फिरताना आपल्याला दिसून येत असतात. आलंय लक्षात, समजलंय. पहिला जो काही तुम्हाला आधार तत्व सांगितलेलं आहे तर हे अशा प्रकारे. नेक्स्ट पहा, विशिष्ट कक्षेत असताना, आता ही विशिष्ट कक्षेत आहेत, ही कोणती कक्षा आहे, के, ही कोणती आहे, यल, ही कोणती, यम. हे पुढे बघायचंय आपल्याला, कक्षांना नावं काय द्यायचे ते पाहायचंय आपल्याला. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. आता या ठिकाणी या कक्षेमध्ये आहेत, ते कक्षामध्ये आहेत पहा. ओके चलो, काय सांगितलंय तुम्हाला, हे काय आहेत, या विशिष्ट कक्षेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत, याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येत आहेत. मग इथं हे इलेक्ट्रॉन असताना यांची जी ऊर्जा आहे तर ही कशी राहते, स्थिर राहते, कारण की ते त्याच कक्षेमध्ये असणार आहेत, ते त्याच कक्षामध्ये असणार आहेत. मग इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते विशिष्ट कक्षेमध्ये असताना त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जी असते ती कशी असते, स्थिर असते. कशी असते, स्थिर असते, ती चेंज होत नाही. पण पहा, जेव्हा इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून, इलेक्ट्रॉन्स काय करत असतात, आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारतात. कुठून, पहा, जी आतमधली कक्षा आहे, आता ही तुम्हाला दिसत असेल, तर ही जी आतमधली कक्षा आहे तर या आतमधल्या कक्षेतून ते ज्या वेळेस काय करतात, बाहेरच्या कक्षेमध्ये उडी मारत असतात, त्यावेळेस काय होते, त्या फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करत असतो. म्हणजे तो इलेक्ट्रॉन काय करतो, या उडी मारत असताना यांच्यामध्ये जेवढा फरक झालेला आहे, आतमधून बाहेर जात असताना त्यांच्यामध्ये जेवढा फरक झालेला आहे तर त्या फरका इतकी ऊर्जा काय करतो, तो शोषण करतो. कुठून, आतमधून बाहेरच्या कक्षेमध्ये उडी मारत असताना तेवढी ऊर्जा काय करतो, त्या फरका इतकी ऊर्जा शोषित करतो, म्हणजे ॲब्झॉर्ब करून घेत असतो. तर पहा, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना ज्या वेळेस तो काय करतो, बाहेरील कक्षेमधून आतमधल्या कक्षेमध्ये, बाहेरून कोणत्या कक्षेमध्ये उडी मारणार आहे, आतमधल्या कक्षेमध्ये उडी मारणार आहे. आणि ज्या वेळेस तो बाहेरील कक्षेतून आतमधल्या कक्षेमध्ये उडी मारत असतो त्यावेळेस पहा, तो फरका इतकी ऊर्जा काय करतो, उत्सर्जित करतो. काय करतो, उत्सर्जित करत असतो, म्हणजे बाहेर टाकून देत असतो. बाहेरून आतमध्ये जात असताना फरका इतकी ऊर्जा काय करतो, तो उत्सर्जित करतो, आणि आतमधून बाहेर जात असताना फरका इतकी ऊर्जा काय करतो, तो ॲब्सॉर्ब करून घेत असतो. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात असू द्या. ओके, लक्षात असू द्या. ज्या वेळेस तुम्ही काय करता, आतून बाहेरच्या कक्षेमध्ये उडी मारतात त्यावेळेस ऊर्जा, फरका इतकी ऊर्जा काय करायची आहे, ॲब्सॉर्ब करायची आहे. आणि ज्या वेळेस बाहेरून तुम्ही आतमध्ये उडी मारत असता त्यावेळेस त्या फरका इतकी ऊर्जा काय करायची, उत्सर्जित, म्हणजे बाहेर टाकून द्यायची आहे. अशा प्रकारचे आधार तत्व हे कोणी सांगितलेले, तर नेल्स बोर या शास्त्रज्ञाने आपल्या समोर सांगितलेली
आहेत. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या. ओके, चला नेक्स्ट आपल्याला पाहायचे, पहा अणूंची संरचना काय आहे हे आपल्याला पाहायचे. काय, पहा अणूंची संरचना आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जो पॉइंट असणार आहे तर हे आपण अभ्यासणार आहोत. काय सांगितले, अणू कशाचं मिळून बनतो. अणू जो आहे, ॲटम जो आहे, जे मी तुम्हाला दाखवलं होतं, ॲटम जो आहे हा जो आपण काय घेतला, एक लिथियम घेऊ आपण, छोटासा ॲटम घेऊ. ठीक आहे, छोटा आपण ॲटम घेऊ. यस, पाहता हा जो ॲटम आहे, अणूंची संरचना, अणू कशाचा बनतो, हा काय लिथियमचा ॲटम आहे, अणू आहे. तर हा कशाचा बनतो, केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग. म्हणजे कोणता, हा केंद्रक, हा केंद्रक. आणि ह्या जो बाहेरचा भाग आहे हा ब्लॅक कलरचा काय केंद्रक, आणि हा जो मरून कलरचा तुम्हाला दिसतोय हा काय केंद्रकाबाहेरील भाग आहे. म्हणजे केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग यांचं मिळून काय बनतो, ॲटम बनतो. काय बनतो, ॲटम म्हणजे अणू बनतो. काय बनतो, अणू बनत असतो. आणि यांच्यामध्ये 3 प्रकारचे काय असतात, अवअणुकणांचा समावेश असतो. किती प्रकारच्या, 3 प्रकारच्या अवअणुकणांचा समावेश याच्यामध्ये असतो. आणि ते अवअणुकण म्हणजे कोणते आहेत, कोणते असणार आहेत, केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील या दोन्हींमध्ये 3 प्रकारचे काय असतात, अवअणुकण असतात. आणि ते कोणते, पहा ते कोणते आहेत 3 प्रकारचे अवअणुकण. एक आहे प्रोटॉन, एक आहे प्रोटॉन, दुसरा कोणता आहे न्यूट्रॉन, दुसरा कोणता आहे न्यूट्रॉन, आणि तिसरा कोणता असणार आहे इलेक्ट्रॉन, तिसरा कोणता असणार आहे इलेक्ट्रॉन. याविषयी आपल्याला आता इन्फॉर्मेशन बघायची आहे. 3 प्रकारचे अवअणुकण कोणते ते व्यवस्थित लक्षात राहू द्या, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन आहेत. जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, पहा तर हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कशामध्ये असतात, केंद्रकामध्ये. कशामध्ये असतात, केंद्रकामध्ये. केंद्रकामध्ये काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. काय असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि केंद्रकाबाहेरील जो भाग आहे तर याच्यामध्ये काय असतात, हे इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात त्याच्यामध्ये, इलेक्ट्रॉन्स असतात. आलंय लक्षात. ओके, अशा प्रकारचे 3 अवअणुकणांचं मिळून काय तयार होतो, आपला ॲटम तयार होत असतो, अणू तयार होत असतो. मग आता केंद्रकाबद्दल आपल्याला पाहायचंय. ॲटम म्हणजेच हा जो काही ॲटमचं केंद्रक आहे तर त्याबद्दल अगोदर इन्फॉर्मेशन पाहायची. तर काय, पहा आपल्याला केंद्रकाबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे का, आत्तापर्यंत जे शिकवलंय तर ते व्यवस्थित समजलेलं असेल तर सर्वांनी यस म्हणून कमेंट करायचं आहे. कुणाला जर काही अडचण असेल तर त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट. केंद्रक पहा, अणूंचे केंद्रक हे धनप्रभारित असतं. अणूंचं केंद्रक जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, हे अणूंचं केंद्रक कोणत्या प्रभाराने असतं, धनप्रभारित असतं. कसं असतं, हे धनप्रभारित असतं. अणूंचे जवळजवळ सर्व वस्तुमान, अणूंचं जवळजवळ सर्व वस्तुमान कुठे एकवटलेलं असतं, केंद्रकामध्ये. अणूंचं जवळजवळ सर्व वस्तुमान कुठे एकवटलेलं आहे, या केंद्रकामध्येच एकवटलेलं आहे, या केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. आणि केंद्रकामध्ये काय असतात, 2 प्रकारचे अवअणुकण असतात. आणि ते कोणते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. जे मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 प्रकारचे अवअणुकण, त्यालाच आपण काय म्हणतो, मूलकण असं म्हणत असतो. तर ते कशामध्ये असतात, केंद्रकामध्ये. आणि त्यामुळे त्यांना काय म्हणायचंय, पहा न्यूक्लियॉन. काय म्हणायचंय त्यांना, न्यूक्लियॉन असंही म्हटलं जातं. जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे जे 2 अवअणुकण आहेत किंवा मूलकण आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं, एकत्रितपणे न्यूक्लियॉन म्हणतात. काय म्हणतात त्यांना, न्यूक्लियॉन असं म्हटलं जातं. आलंय सर्वांच्या लक्षात, व्यवस्थित समजलेलं आहे का, समजलेलं आहे. यानंतर आपल्याला प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन याविषयी माहिती पाहायची आहे. ओके, कारण की कोणकोणते काय हे तर केंद्रकामध्ये असणारे आपल्याला अवअणुकण पाहायचेत आणि केंद्रकाच्या बाहेर असणारे अवअणुकण आपल्याला पाहायचे आहेत. ओके, त्यानंतर अणुअंक, अणुवस्तुमानांक आहे. अगोदर एवढं पाहून घेऊ आपण आणि बाकीचा भाग जो आहे तर तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अभ्यासू. ओके,
एवढं बघून घेऊ कोणते आहेत. तर आपण आता हे सुरू केलंय तर एवढं बघून घेऊ. पहा प्रोटॉन, प्रोटॉन जे आहे तर हे कशाने डिनोटेट केलं जातं, पी ने डिनोटेट करतात. प्रोटॉन हे कशाने डिनोटेट करतात, पी ने डिनोटेट करतात. प्रोटॉनवरती कोणता प्रभार असतो, धन प्रभार असतो. कोणता प्रभार असतो, धन प्रभार. प्रोटॉन हा धन प्रभारयुक्त मूलकण आहे. कोणता प्रभार असतो प्रोटॉनवरती, धन प्रभार. लक्षात राहू द्या किंवा असं लक्षात ठेवलं तरी पण चालेल. प्रोटॉनवरती धन प्रभार असतो. हे मूलकण अणुकेंद्रकात असतात. हा कुठे असतो, अणुकेंद्रकामध्ये असतो. कुठे असतो हा, अणुकेंद्रकामध्ये. जे आताच मी तुम्हाला दाखवलं होतं. कशामध्ये असतो हा, कशामध्ये असतो, पहा इथं तुम्हाला दिसतंय कशामध्ये असतो धनप्रभार हा, केंद्रकामध्ये असतो. दिसतंय या ठिकाणी. कुठे असतात हे मूलकण, केंद्रकात असतात. धनप्रभारित मूलकण म्हणजे प्रोटॉन जे आहे तर हा कशामध्ये असतो, केंद्रकामध्ये असतो. एका प्रोटॉनचे वस्तुमान, एक जर प्रोटॉन घेतला याच्यामध्ये किती प्रोटॉन आहेत, आता सध्याला 12 प्रोटॉन आहेत. किती प्रोटॉन आहेत, 12 प्रोटॉन आहेत. पण त्याच्यामधला एक जर प्रोटॉन घेतला तर त्या एका प्रोटॉनचं किती, एका प्रोटॉनचं जे वस्तुमान आहे तर हे किती असतं, 1 डाल्टन असतं. किती असतं, 1 डाल्टन. डाल्टन म्हणजे काय, त्याला युनिफाईड मास असं म्हटलं जातं. म्हणजे आपण काय केलेलं, सापेक्ष असं वस्तुमान म्हणतात, युनिफाईड मास. ओके, इतकं असतं. एक डाल्टन म्हणजे किती ग्रॅम आहे, 1.66 इंटू 10⁻⁻27 ग्रॅम. एक डाल्टनची व्हॅल्यू किती असते, 1.66 इंटू 10⁻⁻27 ग्रॅम असते. लक्षात राहू द्या. याला काय म्हणायचंय, हा सिम्बॉल कशाचा आहे, यू. हा सिम्बॉल कशाचा आहे, यू. हा सिम्बॉल कशाचा आहे, डाल्टनचा आहे. कशाचा आहे, डाल्टनचा आहे. यू ला काय म्हटलं जातं, डाल्टन असं म्हणतात. आणि 1 डाल्टन म्हणजे किती आहे, त्याचा व्हॅल्यू किती आहे, एका डाल्टनची व्हॅल्यू किती आहे, 1.66 इंटू 10⁻⁻27 ग्रॅम. म्हणजेच एका प्रोटॉनची किती, एका प्रोटॉनची व्हॅल्यू किती असणार आहे, 1.66 इंटू 10⁻⁻27 ग्रॅम असणार आहे. ओके, नेक्स्ट पहा न्यूट्रॉन. न्यूट्रॉन कशाने डिनोटेट करतात, एन ने डिनोट केलं जातं. कशाने डिनोटेट करतात, एन ने डिनोटेट करतात. न्यूट्रॉनवरती कोणताच प्रभार नसतो, म्हणजे पॉझिटिव्ह पण नसतो आणि निगेटिव्ह पण नसतो, म्हणजे धनप्रभार पण नसतो आणि ऋण प्रभार पण नसतो. हे अणु मूलकण सुद्धा कुठे असतात, अणुकेंद्रकातच असतात. म्हणजे हे सुद्धा कुठे असणार आहेत, न्यूट्रॉन सुद्धा कुठे असणार आहेत, केंद्रकामध्येच असतात. आणि त्यामुळे या दोन्हींना मिळून काय म्हटलं जातं, न्यूक्लियॉन्स म्हणतात. ओके, नेक्स्ट पहा इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जे आहे तर हे कशाने डिनोटेट केलं जातं, ई ने डिनोट करतात. कशाने डिनोटेट करतात इलेक्ट्रॉन, ई ने डिनोटेट केलं जातं. आणि या इलेक्ट्रॉनवरती कोणता प्रभार असतो, ऋण प्रभार असतो. इलेक्ट्रॉनवरती कोणता प्रभार असतो, ऋण प्रभार असतो. ऋण प्रभारित मूलकण असतात. आणि हे कशाने डिनोटेट करतात, ई ने. ई हे ऋण प्रभाराचे मूलभूत एकक मानण्यात आलेले. इलेक्ट्रॉन जे असतात तर हे अणुकेंद्रकाभोवती विशिष्ट कक्षेमध्ये काय करतात, परिभ्रमण करत असतात. हे जे काही आहेत तुम्हाला दिसत आहेत तर हे काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. काय आहेत, हे इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर हे या केंद्रकाभोवती काय करत असतात, रिव्हॉल्व करत असतात. काय करत असतात, ते केंद्रकाभोवती रिव्हॉल्व करत असतात. पहा या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले अशा प्रकारे काय करतायत, हे अशा प्रकारे रिव्हॉल्व करताना इलेक्ट्रॉन आपल्याला दिसून येत आहेत. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या, समजलं आहे, आलंय सगळं सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे का. जर काही लक्षात आलेलं नसेल तर कमेंट करायचे, आणि लक्षात जर आलेलं असेल तर सर्वांनी काय करायचं आहे, यस म्हणून सांगायचं आहे. ओके, तुम्हाला इलेक्ट्रॉनचं मासही सांगितलेलं आहे की हायड्रोजनच्या ॲटमपेक्षा कसं असतं, 1800 पटीने कमी असतं, लेस असतं. ओके, चलो समजलंय सर्वांना. ओके,
आणखी एक गोष्ट पहा, प्रत्येक प्रोटॉन जो आहे तर प्रत्येक प्रोटॉन तो पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करत असतो. आणि जर तुम्हाला म्हणजे किती पॉझिटिव्ह प्रत्येक प्रोटॉन जो असतो तर हा एक +1e म्हणजे प्रत्येक प्रोटॉन असेल किंवा इलेक्ट्रॉन किती निगेटिव्ह चार्ज तयार करणार आहे, -1e एवढा चार्ज काय करणार आहे तो कॅरी करणार आहे. ओके, पण जे 1e जी आहे, +1e तर झालं प्रोटॉन कॅरी करतो, पण 1e ची जी व्हॅल्यू आहे तर ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 1e ची व्हॅल्यू काय असणार आहे पहा, 1.6 किती आहे, 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. काय आहे, 1.6 × 10⁻⁻19 कुलोम असणार आहे. कुलोम काय असणार आहे, कुलोम. ओके, आलंय लक्षात. आणि जर तुम्हाला -1e ची व्हॅल्यू पण तेवढीच असणार आहे, फक्त ती कशामध्ये असते, मायनस, कारण की इलेक्ट्रॉनवरती कोणता चार्ज आहे, मायनस आहे. 1e ची व्हॅल्यू तर तेवढीच आहे आणि +1e ची काय असणार आहे, 1.6च असणार आहे. पण जर इलेक्ट्रॉनवरती जर विचारलं, प्रत्येक एक इलेक्ट्रॉन काय करतो, -1e एवढा चार्ज काय करतो, फ्लो करून नेत असतो, कॅरी करून नेत असतो. मग त्याचं फक्त कशामध्ये येणार आहे, -1.6 × 10⁻⁻19 कुलोम असणार आहे. ओके, चार्ज कॅरी केला जातो बरं का, लक्षात राहू द्या. चार्ज, वस्तुमान वेगळे, चार्ज वेगळे. ओके, पॉझिटिव्ह चार्ज जो आहे प्रोटॉन, प्रत्येक प्रोटॉन किती पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो, 1 जर पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करत असेल तर त्याची व्हॅल्यू किती आहे, 1e ची 1.6 × 10⁻⁻19 कुलोम आहे. आणि जर इलेक्ट्रॉनवरती विचारलं तर फक्त काय लावायचंय, मायनस लावायचं आहे. आलंय लक्षात, समजलं आहे का, समजलं आहे सर्वांना. पुढे आपल्याला पाहायचे अणुअंक जे आहे, अणुअंक काय आहे, अणुवस्तुमानांक काय आहे, तर याविषयी आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करायचंय, अभ्यासायचं आहे. ओके, ज्यांना काही डाऊट वगैरे असतील तर त्यांनी आपल्या ॲपवरती काय करायचे, कमेंट करायचं आहे, जेणेकरून मला तुमचे डाऊट जे आहेत तर ते लक्षात येऊन जातील. ओके, चला आपण या ठिकाणी आजचं लेक्चर थांबवतोय. उद्या आपण त्या पुढचं पॉइंट घेणार आहेत, अणुअंक, अणुवस्तुमानांक. हे उद्याच्या लेक्चरमध्ये रोज आपलं लेक्चर जे असणार आहे तर हे 6:45 वाजता म्हणजे 6:45 सुरू होईल. ओके, सर्वांनी जॉईन करायचंय. जे आपले ॲप ज्या विद्यार्थ्यांनी परचेस केलेलं आहे त्यांनी 6:45 वाजता काय करायचं आहे, आपल्या ॲपवरती जॉईन करायचं आहे. ओके.